नमस्कार मैत्रिणींनो, कालचीच गोष्ट आहे. काल सकाळी मी उठून बेडरूममधून बाहेर आले आणि बेडरूमचा दरवाजा बंद करून घेतला, कारण सगळे झोपलेले होते. घर एकदम शांत होतं. मग मी काय केलं, सगळ्या घराच्या खिडक्या खोलल्या. जशी मी खिडकी खोलली तर खिडकीतून थंड हवा आतमध्ये यायला लागली. त्या शांततेत मला एकदम फ्रेश फील वाटलं आणि मग मी मनातल्या मनात म्हटलं, चला आजचा दिवस छान सुरू झाला. त्यानंतर मग माझी फ्रेश झाली, तयारी केली आणि मुलांसाठी टिफिन तयार केला. जेव्हा मुलं स्कूलला गेले ना, तेव्हा मग घरात एकदम शांतता पसरली आणि त्या मोमेंटला मला वाटलं, चला आता माझा मी टाईम सुरू झाला. मी शांतपणे चहा घेतला, थोडा वेळ बसली, दिवसाचं प्लॅनिंग केलं. मला आज दिवसभर काय काय करायचं आहे, कोणते कामं आवरायचे आहेत, हे सगळं ठरवलं आणि मग आवरायला सुरुवात केली. आणि बघते तर काय, हॉलमध्ये एवढा पसारा झाला होता की मुलांनी बुक्स इकडे तिकडे पसरवून ठेवलेल्या होत्या. सोफ्यावर, टेबलवर, खाली जमिनीवर, सगळीकडे बुक्स, त्यांचे जे क्राफ्ट केलेले होते त्याचा कचरा, पेपर्स, क्रेयॉन्स, कलर्स, सगळं काही ग्लू वगैरे सगळं तिथे हॉलमध्ये पसरवून ठेवलेलं होतं. नंतर बेडरूममध्ये बघितलं. बेडरूममध्ये सुद्धा कपडे, म्हणजे जे कपडे धुतलेले आहेत ते, न धुतलेले कपडे सगळे मिक्स करून टाकलेले. हे पाहून तेव्हाच माझ्या लक्षात आलं की ज्या कामासाठी मी 30 मिनिट ठरवले होते ते काम आता 1 तासात पण होणार नाही आहे. अरे बापरे, कालच तर सगळं साफ केलं होतं, आज परत एवढा पसारा. मग मी ठरवलं की आधी हॉल क्लीन करायचा, त्यानंतर मग बेडरूममध्ये जायचं. हॉलमध्ये मी सगळे बुक्स वगैरे उचलून ठेवले, मुलांनी केलेले क्रेयॉन्स वगैरे हे सगळं व्यवस्थित ठेवून दिलं. ते ठेवताना माझ्या लक्षात आलं की मुलांचं टेबल पण खराब झालं आहे. मग ते पण क्लीन केलं. मग कपडे फोल्ड करायला घेतले. कपडे फोल्ड करत असताना लक्षात आलं की कपडे धुवायचे पण बाकी आहेत. त्यानंतर मग मुलांचं जे खेळणे होते ते उचलून ठेवले. असंच करता करता माझे 2 तास निघून गेले. नंतर बघितलं, अरे किचनचं पण काम बाकी आहे, किचन क्लिनिंग केलेलं नाही आहे मी. तिथूनच सुरू झाली माझी चिडचिड. किचन जोपर्यंत मी आवरत होते तोपर्यंत मुलांना आणायचा टाईम झाला. मग मी मुलांना स्कूलमधून घेऊन आली आणि मुलं एकदम त्यांचे खुश होते, एकदम आनंदात एकमेकांशी गप्पा मारत होते आणि मी ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड होते. जसे मुलं घरी आले आणि त्यांचे युनिफॉर्म चेंज करायला लागले आणि ते युनिफॉर्म चेंज करता करता त्यांचे शर्ट स्कूलचं ते इकडे तिकडे टाकून द्यायला लागले. तशीच मी त्यांच्यावर एवढ्या जोरात ओरडली आणि चिडली, किती पसारा करता तुम्ही, किती वेळा सांगितले पसारा करू नका, घर व्यवस्थित ठेवा. त्यानंतर मुलं एकदम शांत झाली आणि मग थोड्या वेळाने मला सॉरी मम्मा असं म्हणाली. त्यावेळी ना मला स्वतःलाच वाईट वाटलं. मग मी रात्री बसली होती तेव्हा विचार केला की माझी एवढी चिडचिड का होते. मुलं तर काही चुकीचं नाही करत आहेत, ते अजून लहान आहेत, तर त्यांना नाही समजत सगळ्या गोष्टी. मग मला समजलं की मी काय करते, परफेक्ट रुटीनच्या मागे लागली आहे. आपण ना लहान मुलं घरात असताना परफेक्ट रुटीन एक्सपेक्ट करणं हे खूप चुकीचं आहे. जर का ते रुटीन फॉलो नाही झालं तर आपलं सगळं चिडचिड हे मुलांवर होतं. आपण सगळेच हे करतो, आपण ठरवतो की सगळं परफेक्ट असावं, पण लाईफ ना परफेक्ट नसतं, ते नेहमी मेसी असतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आजकाल आपण काय करतो, सोशल मीडियावरती खूप काही बघतो, म्हणजे अगदी परफेक्ट रुटीन, परफेक्ट हाऊस, परफेक्ट लाईफ, सगळं एकदम सेट. आणि ते बघून आपल्याला असं वाटतं की आपण पण असंच फॉलो करायला हवं. ती कसं करते मग आपण पण करू शकतो. पण खरं सांगू का, आपण विसरतो की प्रत्येकाचं लाईफ वेगळं असतं, प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगळे असतात, त्यांचं रुटीन, त्यांचं सिच्युएशन, त्यांची हेल्प सगळं वेगळं असतं. आपण फक्त 30 सेकंदाचा व्हिडिओ बघतो आणि त्याच्यामागचं फुल डे रुटीन आपल्याला काहीही माहीत नसताना त्यांना फॉलो करायचा प्रयत्न करतो, त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा आपल्याला ते जमत नाही तेव्हा आपण आपल्यालाच असं कमी समजतो, आपल्याला असं वाटतं आपणच कमी पडतो आहे. म्हणून मग आपण सोशल मीडियावर बघून ना सेम रुटीन कॉपी करण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. तुमच्या घराला, तुमच्या लाईफला जे सूट होतं ना ते फॉलो करायला हवं, कारण रिअल लाईफमध्ये ना कॉपी नाही चालत. रिअल लाईफमध्ये प्रत्येकाचं चॅप्टर हे वेगळं वेगळं असतं. आणि शेवटी मुलांना हे नाही आठवणार की तुम्ही तुमचं घर क्लीन ठेवलेलं होतं की खराब ठेवलेलं होतं की कसं होतं, पण त्यांना हे नक्की आठवेल की त्यांची आई कशी होती, स्ट्रॉंग होती की वीक होती, किंवा खूप हसतमुख असायची की चिडचिडी असायची,
या गोष्टी मात्र ते नक्की लक्षात ठेवतात. आणि खरं सांगायचं झालं ना तर हे फक्त माझ्यासोबत नाही होते. आजच्या जमान्यात ना खूप साऱ्या लेडीज जॉब करतात, घर सांभाळतात, ऑफिस सांभाळतात आणि सगळं काही मॅनेज करतात. घरातलं आवरायचं, मुलांना तयार करायचं, टिफिन, किचन आणि मग नंतर ऑफिस, तिथे पण काम, तिथे रिस्पॉन्सिबिलिटी, डेडलाईन्स आणि पुन्हा घरी आल्यावर मग परत घरातलं काम, मुलं, फुल डे त्यांचं रुटीन चालू असतं. आणि या सगळ्यात ना जर का आपण परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला, घर परफेक्ट, रुटीन परफेक्ट, आपण परफेक्ट, तर काय होतं माहिती आहे, आपण खूप जास्त थकतो. आपण परफेक्ट बनण्याच्या नादात त्याचाच जास्त थकवा आपल्यावरती घेत असतो. आणि मग कधी असं वाटतं की आता माझ्याकडून होत नाही आहे, मी मॅनेज करू शकत नाही. आणि मग हळूहळू सेल्फ डाऊट सुरू होतं. आणि एका पॉईंटनंतर मग आपण कामं टाळायला लागतो. कारण मनात आधीच येतं की हे परफेक्ट नाही होणार, मग कशाला करायचं, जाऊ दे, मग आपण तिथे टाळाटाळ सुरू करतो. पण खरं सांगायचं झालं तर कधीच लाईफ परफेक्ट नसतं. ते एका फ्लोमध्ये चालत असतं. कधी सगळं व्यवस्थित, कधी सगळं मेसअप झालेलं. म्हणूनच ना एक छोटासा चेंज करायला हवा सगळ्यांनी. सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न सोडायला पाहिजे. आता मी काय करते, कधी काम आधी करते, कधी मुलांसोबत वेळ घालवते, कधी दोन्ही थोडं थोडं करते. आणि ऑनेस्टली याच्यामुळे ना खूप फरक पडतो. आपण स्वतःसुद्धा शांत राहतो. आणि एक गोष्ट मी नोटीस केली ती म्हणजे जेव्हा आपण स्वतः घरात शांत असतो ना त्यावेळी घरातलं वातावरण पण शांत राहतं. म्हणजे मी जर चिल असेल तर माझी मुलं पण एकदम चिल खेळत असतात. कारण मुलं आपल्यालाच बघून शिकतात. आपण जर का चिडलो, ओरडलो तर ते पण तेच चिडतात, ओरडतात. आपण जर हसत राहिलो तर ते पण हसतात. शेवटी आपण एवढं सगळं का करतोय? घर परफेक्ट दिसण्यासाठी, घरात शांतता राहण्यासाठी, की मुलांना मुलांना चांगली लाईफ देण्यासाठी? खरं सांगायचं तर मुलांना उद्या हे पण नाही आठवणार की त्यांच्या आईने घर किती क्लीन ठेवलं होतं. पण त्यांना हे नक्की आठवेल की आपली आई कशी होती, रोज चिडणारी, हसणारी, की शांत, की कूल. म्हणूनच ना परफेक्ट आई बनायच्या मागे लागू नका. हॅप्पी आणि कूल आई बना असं मला वाटतं. शेवटी एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण रोज प्रयत्न करतो सगळं नीट करायचा, सगळं परफेक्ट ठेवायचा, पण लाईफ तसं नाही चालत. कधी घर आवरलेलं असतं, कधी पसारा असतो, कधी रुटीन सेट होतं तर कधी ते पूर्ण बिघडतं. आणि हे सगळं नॉर्मल आहे. पण या सगळ्यात आपण स्वतःला हरवतो आहे का हे बघणं जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आपण खुश राहणं जास्त महत्त्वाचं. आपण जर खुश राहिलो तर आपलं पूर्ण घर खुश राहतं. शेवटी घर परफेक्ट असणं इतकं इम्पॉर्टंट नाही आहे, पण घरातलं वातावरण आणि आपलं मन शांत असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणून थोडासा पसारा होऊ द्या, थोडं इम्परफेक्ट असलं तर चालू द्या. स्वतःला रोज एकच आठवण करून द्या की मी परफेक्ट नाही आहे, पण मी पुरेशी आहे. आणि आपल्या मुलांसाठी परफेक्ट आई बनायची गरज नाही आहे. थोडी इम्परफेक्ट पण हॅपी आणि त्यांना प्रेम देणारी आई पुरेशी आहे. बाकी तुमच्या बाबतीत पण असंच होतं मॅनेज करतो की तुमची काही वेगळी स्टोरी आहे? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. म्हणजे मलाही समजेल की मी एकटीच नाही आहे. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कनेक्टेड राहा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.